तर ठाकरेंचा युतीचा जाहीरनामा जिथं प्रकाशित झाला ते शिवसेना भवन असंख्य शिवसैनिकांसाठी हक्काचं ठिकाण. खरं तर शिवसेनेच्या या मुख्यालयामध्ये एकेकाळी राज ठाकरे यांचंही कार्यालय होतं. मात्र बाळासाहेबांना कारकुनांचा गराडा पडल्याचा आरोप करत त्यांनी शिवसेना सोडली आणि त्यांच्यासाठी शिवसेना भवन ऑफ द रीच झालं. मात्र आज तब्बल 2 दशकांनी ही भिंत गळून पडली आणि राज ठाकरे सेना भवनाची पायरी चढले. हार्ट ऑफ मुंबई दादर आणि तिथलं हे शिवसेना भवन. मातोश्रीनंतर राज्यभरातल्या शिवसैनिकांसाठी तीर्थस्थळ असलेली ही वास्तू. राज ठाकरेंनी 20 वर्षांपूर्वी शिवसेना सोडली आणि त्यांचे या इमारतीशी संबंधही संपले. आधी कृष्णकुंज आणि आता शिवतीर्थ ही राज ठाकरेंची घरं शिवसेना भवन पासून हाकेच्या अंतरावर. मात्र हे 5 मिनिटांचं अंतर पार करायला 1-2 नव्हे 20 वर्ष लागली. रविवारी ठाकरेंच्या युतीच्या वचननाम्याचं प्रकाशन करण्यासाठी राज ठाकरे शिवसेना भवनात दाखल झाले. राज, मनसैनिक आणि शिवसैनिकांसाठी हा क्षण भावनिक होता. शिवसेना भवनात आल्यानंतर राज आणि उद्धव यांनी 3ऱ्या मजल्यावर जाऊन भवानी मातेच्या मूर्तीचं दर्शन घेतलं. युतीचा वचननामा देवीच्या चरणी ठेवल्यानंतर दोघं त्याच्या प्रकाशनासाठी पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आले. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रास्ताविक करताना राज ठाकरे 20 वर्षांनी सेना भवनात आल्याचा आवर्जून उल्लेख केला. आज तुम्हाला एक शिवसेना भवनात अत्यंत आकर्षक आणि सुंदर चित्र दिसतंय. सन्माननीय राज ठाकरे यांचं शिवसेना भवनामध्ये 20 वर्षांनी आगमन झालेलं आहे आणि जवळजवळ सगळेच पत्रकार मगाशी उद्धवजींना आणि राजसाहेबांना तोच प्रश्न विचारत होते, 20 वर्षांनी आलात कसं वाटतंय? महाराष्ट्रालाच बरं वाटतंय. शिवाय उद्धव ठाकरेंच्या हस्ते राज यांचं फॉर्मल स्वागतही करण्यात आलं. मी सगळ्यात आधी 20 वर्षांनी शिवसेना भवनात आगमन झालेल्या राजसाहेबांचं स्वागत करतो पुष्पगुच्छ देऊन. उद्धव साहेब त्यांचं स्वागत करतील. पत्रकार परिषद सुरू झाल्यानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदा या स्वागताच्याच मुद्द्याला थेट हात घातला, तो देखील त्यांच्या स्टाईलमध्ये. माझे मित्र संजय राऊत यांनी आता वारंवार उल्लेख केला 20 वर्षानंतर राज ठाकरे आले. 20 वर्षानंतर मला खरं तर 20 वर्षानंतर सुटून आल्यासारखं वाटतंय. 20 वर्ष जेलमध्ये होते, आज पहिल्यांदा सुटून आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया. मात्र त्यानंतर राज ठाकरे शिवसेना भवनच्या जुन्या आठवणींनी भावुक झालेले दिसले. नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदाच बघतोय आणि माझ्या मनामध्ये कायमच्या कोरल्या गेलेल्या ज्या काही आठवणी आहेत त्या सगळ्या जुन्या शिवसेना भवनमधल्या आहेत. त्याच्यामुळे आता कुठे काय होतं हेच आता मला आता समजत नाही आहे किंवा कळत नाही आहे. पण जुन्या शिवसेना भवनमधल्या आठवणी या खूप काय म्हणू त्याला, रोमांचकारी आणि आनंददायी आणि असा. राज ठाकरेंच्या या शिवसेना भवन प्रवेशाची चर्चा शिवसैनिकांमध्ये होती. त्याबाबत उद्धव ठाकरेंच्या भावना काय आहेत हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच होती. उद्धव ठाकरेंनी याचं उत्तर दिलं पत्रकार परिषदेत. नेहमीच शिवसेना भवनमध्ये प्रवेश करताना आपल्यापैकी बरेच जण खाली उभे असतात आणि त्यांना काही ना काहीतरी मला विचारायचं असतं. पण आज गाडीतून पाऊल बाहेर टाकल्यानंतर ते आत्तापर्यंत 20 वर्षानंतर राज शिवसेना भवनमध्ये येत आहेत. 2 भाऊ एकत्र येत आहेत. आपल्याला काय वाटतं, कसं पाहता आपण याच्याकडे? म्हटलं अरे येऊ तर दे, मग पाहतो ना. साहजिकच आहे, आनंद आहे. गेल्या 5 महिन्यांपासून जवळ आलेले ठाकरे बंधू पहिल्यांदाच सेना भवनाच्या छपराखाली एकत्र आले. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी या बंधू भेटीवर एक भविष्यवाणी केली आहे. आज जे काही फोटो दाखवून एकत्र येण्याचं ढोंग 20 वर्षानंतर शिवसेना भवनमध्ये पाऊल ठेवलं भावानी. अरे पण 20 वर्ष का नाही पाऊल ठेवलं हा आमचा सवाल आहे ना. ह्याच्या आधी गणपतीला एकमेकांच्या घरी का नाही गेले?
याच्या आधी रक्षाबंधनाला एकमेकांच्या घरी का नाही गेले, याच्या आधी दीपोत्सवामध्ये का नाही दिसले. आणि माझी चॅलेंज आहे, पुढच्या वर्षी रक्षाबंधनाला एकत्र दिसणार नाहीत, पुढच्या वर्षी दीपोत्सवाला एकत्र दिसणार नाहीत, किंवा पुढच्या वर्षी गणपतीला एकमेकांच्या घरी जाणार नाहीत. मात्र ज्या सेना भवनात बसून बाळासाहेब ठाकरेंकडून राजकारणाची दीक्षा घेतली असेल, ज्या सेना भवनात युवा सेनेच्या शेकडो कार्यक्रमांचं आणि आंदोलनाचं प्लॅनिंग केलं असेल, त्या सेना भवनात तब्बल 2 दशकांनी टाकलेलं पहिलं पाऊल हा क्षण राज ठाकरेंसाठी भावनिक क्षणही होता. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.